नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी शीतल स्वागत करते आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज दोघंही कामावरून शिवांशला आणायला शाळेत चाललो होतो. शिवांची शाळा खूप जास्त लांब नाही, पण तरी पण 4-1 किलोमीटरचा अंतर पडतो आणि रोज त्याला आम्हाला गाडीवरच घ्यायला आणि आणायला जावं लागतं. ओ मॅडम, थोडं साईडने चाला, नाही तर देतात आम्हाला सुद्धा उडून. रस्ते ह्या साईडला थोडेसे आतमध्ये छोटेसेच आहे, त्याच्यामुळे गाडीला थोडा प्रॉब्लेम येतोच. आणि अजून तरी मला असं वाटतं शाळा सुटलेली नाही. रिक्षावाले काका आणि काही पॅरेंट्स आलेले आहेत. हे बघा, शाळा तर सुटलेली नाही अजून. थँक्यू गॉड चालू आहे, प्रेयर चालू आहे. ह्या वयातच मुलांना हे प्रेयर वगैरे खूप छान म्हणता येते. नंतर विचारलं ना काही तर काहीच येत नाही त्यांना. स्कूलचं नाव आहे टायनी टॉट्स. आता शिवांशला बघू आपण शोधू, कारण खूप सारे पॅरेंट्स त्यांच्या मुलांना आता सध्या घ्यायला आलेले आहेत. शिवांशचा चेहरा दिसला. शिवांश असा खुश होतो जसं काय जेलमधून सुटल्यासारखा. असं चला शिवांशला घेऊ. त्याला विचारलं मी आज स्कूलमध्ये काय मजा मस्ती केली, तर काही त्याचा चेहरा मला खास उत्तर देण्यासारखं त्याला वाटलं नाही. मग त्याला जाता जाता ऊसाचा रस घ्यायचा होता. मग एका ठिकाणी थांबलो आणि ऊसाचा रस घेतला. तिथंही त्या दादांना थोडा टाईम लागणार होता, तर ते म्हटले 2 मिनटं बसा तुम्ही, मी तुम्हाला फ्रेश ज्यूस काढून देतो. तर म्हटलं लगेच ताजं जर भेटत असेल तर 2 मिनटं थांबायला काही हरकत नाही. म्हणून थांबलो आणि मग त्यांनी काय ऊस टाकले, त्यात रस काढला आणि आमच्यासाठी त्यांनी फ्रेश रस आणून दिला. मग काय रस मला संपवायचा होता, तर शिवांशने बघितला शिवांशचा ग्लास पूर्ण मोकळा झालेला होता आणि त्याने त्याच्या पप्पाजवळ नेऊन दिलं. त्याच्या पप्पांनी पेमेंट केलं आणि म्हटलं चला पुढच्या कामाला तर लगेच निघावं लागेल. आज आम्हाला जायचं होतं MIDCमध्ये, थोडं काम होतं. तिथे गेल्यावर तुम्हाला सांगणारच आहे की MIDCत नेमकी आम्ही कोणत्या कामासाठी झालो. जाता जाता ही रिक्षा दिसली. ही रिक्षामध्ये ही शाळेतल्या मुली. मला माझं शालेय जीवन आठवलं यांना बघून. तर खूप छान गप्पा मारत होते एकमेकीच्या हात धरून. काय असतं ना शालेय जीवन, परत त्या जीवनात जावं वाटतं. आता MIDCच्या भागामध्ये उड्डाणपुलाचं काम जोराशोरात चालू होतं. इथं आठवडे बाजार पण भरतात आणि रोजचे डेली भाजीवालेसुद्धा बसतात. इथं थोडा भाजीपाला घ्यायचं होतं, पण म्हटलं येता नाही घेऊ. तर MIDCच्या भागामध्ये आलो होतो. इथं सगळे जास्त तर MIDCच्या भागात येणं होत नाही काय कामं असल्याशिवाय. इथं खूप सारे कारखाने आहेत, खूप सारा आवाज असतो. पण आज आम्हाला खास कामासाठी यायचं होतं, तर ते म्हणजे राजलक्ष्मी वही कारखान्यामध्ये आम्ही आलो होतो. इथे छोट्या गोष्टीपासून तर मोठ्या वस्तूंपर्यंत सगळं भेटतं. तुम्ही हे बॅरल वगैरे बघू शकता पाण्याचे. वही कारखाना आहे. इथं सगळ्या कमी प्राईजमध्ये भरपूर वह्या वगैरे ते भेटतात. शिवांश म्हणे पप्पा माझी बॅग कोणी घेऊन जाईल, तर मग आपले एथरिस्टाचा बूट पेस्ट कधी कामा येणार होता, म्हणून ते बॅग त्यामध्ये टाकले. शिवांश इतका खुश होता की आज मला नक्की काहीतरी चांगलं घ्यायला मिळणार आहे. पण त्याला विचारायला माहीत नव्हतं वही सोडून त्याला काय मिळणार नाही. इथं आमच्या दोघांच्या स्क्रिप्ट रायटिंगसाठी आम्हाला वह्या घ्यायच्या होत्या. मग 2 वह्या घेतल्या आणि आम्हाला दोघाला घेतलं आणि शिवांशला घेतलं नाही. असं तर कधी होणार नाही, म्हणून मग वह्या त्याला पण एक घेतली. आता सध्या मॅथ्सचं सिलेबस चालू आहे त्यांच्या स्कूलमध्ये. तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळते. इथं स्कूल बॅगसुद्धा अवेलेबल आहे वेगवेगळ्या प्राईजमध्ये. त्याच्यानंतर क्लिनिंगचंसुद्धा सामान आहे. इथं डायरेक्ट 5-5 लिटरचे क्लिनिंगचं तुम्हाला फ्लोअर क्लीनर वगैरे मिळू शकतं. इथं प्लास्टिकचे स्टोरेज बॉक्स आहेत आणि खूप रिजनेबल रेटमध्ये आहे. अजिबात असं महाग वगैरे काही नाही. आणि इथं पाऊच, त्याच्यानंतर कंपास बॉक्स, रोजचे आपले स्टीलचे टिफिन, हे सुद्धा तुम्हाला इथून आरामशीर मिळून जाईल. आणि छोटे हे बघा क्यूटशा अशा टिफिन बॅग्स आहे या सगळ्या. आणि ह्या पाण्याच्या बॉटल, छोट्या मुलांपासून तर मोठ्या ऑफिसपर्यंत सगळ्या पाण्याचे बॉटल टिफिन वगैरे सगळं तुम्हाला इथं आरामशीर मिळून जाईल. शिवांचे पप्पा तर त्यांच्यासाठीच सामान खरेदी करण्याच्या मागे लागलेले होते. त्यांना ते सॉक्स बघत होते. सॉक्सची क्वालिटी पण मला थोडी चांगली वाटत होती, त्याच्यामुळे त्यांना म्हटलं बघा तुम्हाला घ्यायचं असेल तर. हे काय आहे तुम्हाला जर माहीत असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. घरातलं वायपर खराब झालेलं होतं, म्हणून वायपर घ्यायचासुद्धा मी विचार करत होते. इथं तुम्ही बघू शकता बेसिन घासायला ब्रश, त्याच्यानंतर कपडे वाळत घालण्यासाठी दोरी. रोजच्या वापरातील तुम्हाला कोणतीही वस्तू लागली ना तर मला खरंच राजलक्ष्मीची आठवण येते आणि इथे येऊन मला शॉपिंग करावीशी वाटते. खूप छोटंसं आहे, खूप जास्त मोठं नाही आहे मॉलसारखं, पण आहे रिजनेबल रेटमध्ये बऱ्याचशा चांगल्या वस्तू भेटतात. इथं यांचं डिसाईड होत नव्हतं का नेमकी हे बॉक्समधले घेऊ का कोणते घेऊ. मी माझं आवरून घेते. मग मला आता उन्हाळा येतो, जास्त वारं सुटतं, त्याच्यामुळे क्लिप्स लागत होते मला, तर मग कपडे वाळत घालण्यासाठी क्लिप्स घेतल्या. आणि इथं ह्या छोट्या बॉटल, थर्मससारखी एक बॉटल होती, 125 रुपयामध्ये होती. तिची क्वालिटी खूप छान होती. मग ही थर्मसची बॉटल घेऊ म्हटलं, आता उन्हाळा सुरू होणारच आहे. तर घरात खूप साऱ्या बॉटल्स आहे, पण बाहेर आल्यानंतर काहीतरी वेगळं घेत राहायची अशी सवय लागलेली आहे. तुम्हाला आहे का अशी सवय का बघितलं की ती वस्तू घ्यावीशी वाटते मग ती घ्यायचीच. हे बघा इथं टप, त्याच्यानंतर छोट्या कुंड्या, पाईप, पाण्याचे पाईप, त्याच्यानंतर किचनमधले वस्तू, गॅस वगैरे, पोछा,
स्टूल, चेअर, त्याच्यानंतर लहान मुलांची खेळणी, प्लास्टिकची खेळणी, त्याच्यानंतर हे कुंड्या, लहान साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत ह्या तुम्ही कुंड्या आहेत. त्याच्यानंतर हे घोडा, प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये. मला एक सुपली घ्यायची होती, सुपली बघत होते तर तिथं ते सूप होतं. मिस्टर म्हणे ही सुपली जास्त मोठी नाही होणार काय? त्यांना म्हटलं अहो ती सुपली नाही आहे, ते सूप आहे, सूप धान्य पाकडण्यासाठी. तर मग काय सुपली घ्यायची होती. मग तिथं गेले आणि सुपली घेतली. सुपलीची क्वालिटी एकदम छान होती. 18 रुपयामध्ये बसली. घरी आलो, येता एक ट्रायपॉड घेतला. तुम्हाला ट्रायपॉड अनबॉक्सिंग करून दाखवते. ट्रायपॉड खूप छान होता, म्हणजे एकदम कमी प्राईजमध्ये, रिजनेबल रेटमध्ये मला हा भेटलेला आहे. खाली तुम्ही याच्यासाठी ट्रॅव्हलसाठी, त्याच्यानंतर ब्लॉगसाठी हा आरामशीर याच्यात छान शूट करता येईल असं मला वाटलं. त्याने मोबाईल पण त्यामध्ये फिक्स करून दाखवला. आणि हाईटला तर इतकं आहे ना, तुम्हाला सांगते, माझ्या डोक्यापेक्षा पण माझी हाईट 5.5 फूट असेल, तर माझ्या डोक्याच्या वरती पण तो ट्रायपॉड जात होता. तुम्हाला पुढं हाईट त्याची दाखवलंच किती. तर मोबाईल अटॅच करून दाखवला. शिवांच्या पप्पाला इतकी घाई झाली तो ट्रायपॉड बघायची की ते म्हटले कसं आहे नेमकी, कारण ते ब्लूटूथ ऑन होत होतं त्याच्यातून. मग व्हिडिओ स्टार्ट केला त्यांनी आणि ते जे ब्लूटूथचं बटन होतं ते ऑन ऑफ करून दाखवलं. तुम्ही बघत असाल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की ते बटन दाबल्यानंतर व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे. व्हिडिओ एकदम छान, चांगली क्वालिटी निघते. म्हणजे थोडंसं बारीक असल्यामुळे ते हलताही जास्त, पण एक ठिकाणी त्याला स्टेबल करावं लागतं. हाईट बघू शकता तुम्ही, हाईट किती, त्याची हाईट भरपूर आहे. आणि तुम्ही त्याला सेल्फी स्टिक म्हणून सुद्धा वापरू शकता. त्याला आतमध्ये पूर्ण पुश केल्यानंतर एक छोटी सेल्फी स्टिक होती आणि आतल्या साईडने ते कॅमेरा पण मोबाईल आपल्याला फोल्ड करता येतो. कॅमेरा पूर्ण म्हणजे असं आतमध्ये फोल्ड नाही होते, पण हे बघा ब्लूटूथ पण असं पूर्ण इन्सर्ट करून आपल्याला टेक घ्यायला तिथपर्यंत जायला चालू बंद करायची काही गरज नाही. हातात हेडफोन आरामशीर घेऊ शकता. कसा वाटला माझा ट्रायपॉड?